चला तर आज पाहू बेकरीसारखी नारळाची 2 लेयर अननसाचा ज्यूस घालून बनवलेली कोकोनट बर्फी कशी बनवायची ते। तर बर्फीच्या एका लेयरला अननसाचा फ्लेवर द्यायचा आहे। त्यासाठी इथं मी सुरुवातीला अननसाचा ज्यूस बनवत आहे। अननस होतं म्हणून मी आर्टिफिशियल फ्लेवर ॲड केला नाहीये। नंतर एकाकडे 2 चमचे तुपात 4.5 कप नारळाचा खीस घातला आहे। लगेच दुसरीकडे एका पॅन मध्ये अननसाच्या ज्यूस मध्ये 2 कप साखर घातली आहे। त्यानंतर नारळाच्या खिसात 3 कप साखर घालून थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला आहे, कारण हे नारळ ओलं नाही। ओलं नारळ असल्यावर ते ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये पाणी असतं, ते पाणी सोडायला सुरुवात करतं। दुसरीकडे जे आपण अननस घालून पाक बनवून घेतला आहे त्यात 3 ते 3.5 कप नारळाचा खीस पिवळा कलर घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं। हा जो मी खीस घातला आहे नारळाचा तो खूप पावडर सारखा बारीक आहे। तर एका ट्रे मध्ये बटर पेपरवर सुरुवातीला सिंपल नारळाचा लेयर द्यायचा व नंतर अननसाचा ज्यूस ॲड केलेला लेयर द्यायचा। लगेच यावरती सिल्वर फूड पेपर लावायचा। ही बेकरी स्टाईल नारळाची बर्फी खान चॅनलला मात्र नक्की सबस्क्राइब करा।